नमस्कार. आज आपण इथे झणझणीत, चमचमीत आणि अगदी मसालेदार अशा शेंगोळ्यांची रेसिपी बनवणार आहोत. खूप छान चविष्ट अशा या शेंगोळ्यांची रेसिपी तयार होते. तर जेवणाचा कंटाळा आला तर ही एकदा तुम्ही रेसिपी नक्कीच करून बघा. खूप छान चविष्ट अशा या शेंगोळ्या तयार होतात. तर ह्या शेंगोळ्या बनवण्यासाठी इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत. कोथिंबीर, आलं आणि लसूण. तर इथे आपण आलं छोटा एक तुकडा घेतलेला आहे आणि लसूणचा एक कांदा घेतलेला आहे आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. तर इथे मी 3 ते 4 कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरे. वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून छान आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे आपला हिरवा मसाला छान वाटून तयार आहे. एका पातेल्यामध्ये आपण 3 कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. तर इथे आपण शेंगोळ्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर ह्या पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण पीठ छान मळून घेणार आहोत शेंगोळ्याचं. इथे आपण शेंगोळ्या बनवण्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. 1.5 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन. तर इथे आपण पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि 1 चमचा आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण इथे तेल घेणार आहोत. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद. आता हे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत. पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घेऊन आपण पीठ छान पुरीप्रमाणे मळून घेणार आहोत. जसं आपण पुरीला पीठ मळतो त्याप्रमाणे आपण पीठ छान मळून घेणार आहोत. तर इथे थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळ्या खूप छान तयार होतात. तर इथे आपण आता मळलेल्या पिठाचे शेंगोळे करून घेणार आहोत. तर जसे आपण कडबोळी करून घेतो त्याप्रमाणे शेंगोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपण बोटाभोवती असं गोल करून घ्यायचं आहे आणि इथे अशा प्रकारे आपण आकार देणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपण कडबोळीसारख्याच आपण शेंगोळ्या तयार करून घेणार आहोत किंवा तुम्ही गोलसुद्धा आकार देऊ शकता. तर इथे अशा पद्धतीने आपण सर्व शेंगोळ्या अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गोलाकारसुद्धा शेंगोळ्या करू शकता. तर इथे आपण सर्व शेंगोळ्या छान करून झालेल्या आहेत. तर आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. तर इथे मोहरी छान तडतडू लागली आहे. आता आपण इथे पाव चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते 1 मिनिटासाठी आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाला छान परतवून घेणार आहोत. तर इथे आपला हिरवा मसाला छान परतवून झालेला आहे. तर आता आपण इथे पाव चमचाभर हिंगाचा वापर करणार आहोत. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लक्षात ठेवा आपण हिरव्या वाटणामध्ये 3 ते 4 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आता मसाला छान आपण परतवून झालेला आहे. तर इथे आपण आता 4 कप पाणी उकळायला ठेवलेलं त्या पाण्याचा इथे वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे. तर इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे खूप छान अशी वर तर्री येते. तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाहू शकता. पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे.
उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि आपण ज्या शेंगोळे तयार करून घेतलेल्या आहेत त्या आपण आता ह्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सर्व शेंगोळे आपण छान रश्श्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे 1 मिनिटभर बिलकुल चमचा न लावता शेंगोळे छान वर तरंगू लागतात. तर पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये शेंगोळे सर्व वर आलेले आहेत. तर इथे शेंगोळे छान वर आल्यानंतरच आपण चमच्याने रस्सा छान ढवळून घ्यायचा आहे. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ह्या शेंगोळे छान आपण उकळू द्यायचे आहेत. तर ह्या शेंगोळे छान आपण आता शिजवून घेणार आहोत. तर ह्या शिजवण्यासाठी आपण इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तर आता ह्या शेंगोळे छान आपण हलक्या हाताने चमच्याने ढवळून घेतलेले आहेत आणि आता अगदी 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर स्लो गॅसवर आपल्याला आता इथे 15 मिनटं छान वाफेवर शेंगोळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर 15 मिनटामध्ये अधूनमधून चेक करायचं आहे पाण्याचं प्रमाण. तर इथे आपल्या ह्या 15 मिनटं झालेली आहेत आणि शेंगोळे छान आपल्या शिजून तयार आहेत. तर इथे आपल्या ह्या गरमागरम शेंगोळ्यांचा रस्सा तयार आहे. खूप छान चविष्ट अशा ह्या शेंगोळ्या तयार होतात. तर थंडीमध्ये नक्कीच ही रेसिपी करून बघा. खूप छान चविष्ट अशा ह्या शेंगोळ्या तयार होतात. तर ही रेसिपी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये.